संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, देही असोनिया देव वृथा फिरतो निदैव। देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी। नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी। साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे। दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित। तुका सांगे मूढ जना देही देव का पाहाना। देव कुठं आहे या प्रश्नाचं तत्वशुद्ध उत्तर तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलं आहे। देवाचा शोध करण्यासाठी माणसं रानावनात हिंडतात, डोंगर पर्वत पालथे घालतात, दूरदूरच्या तीर्थयात्रा करतात, नद्यात आणि समुद्रात तो परमेश्वर असेल म्हणून तिथं स्नान करतात, मंदिरात जातात, मूर्तीत देव आहे अशी समजूत करून घेतात, व्यर्थ हिंडत असतात, पण तो देवाधिदेव त्यांना दिसत नाही, सापडत नाही। कस्तुरीच्या गंधानं मोहित झालेल्या हरणानं त्या सुवासाचा शोध करण्यासाठी रानावनातून उरी फुटेपर्यंत धावावं, पण हा सुगंध कुठून येतो हे त्याला कळू नये असा हा प्रकार आहे। त्याच्या नाभीतच कस्तुरीचं केंद्र असतं। तो अलौकिक सुगंध त्याच्या इतका जवळ असतो की त्यामुळेच त्याला तो कुठं आहे हे कळत नाही। तो परमात्मा खरं सांगायचं तर बाहेर कुठंही नसतो। म्हणून तुकोबा म्हणतात, अरे व्यर्थ कशाला वणवण फिरतोस? इतक्या तीर्थयात्रा केल्यास सापडला का तुला तो त्रैलोक्याचा अधिपती? तू त्याला बाहेर पाहण्याचा प्रयत्न केलास। तुझी दृष्टी तुझ्याच अंतरंगाचा शोध घेऊ दे। तू अंतर्मुख हो, निरखून पहा स्वतःच्याच मनात। देव तुझ्याच देहात आणि मनात कधीपासून थांबला आहे, पण तू मात्र त्याच्याकडे पाठ फिरून साऱ्या जगाकडे पाहत राहिलास। देवाचा निवास भक्ताच्या अंतर्मनातच सदैव असतो। देह हेच त्याचं मंदिर। उसात जशी साखर असते त्याप्रमाणे आपल्या देहाच्या अणुरेणूत प्रत्येक कणात तो दयाघन त्रैलोक्यनाथ सामावून गेला आहे। दुधातच लोणी असतं, पण ते माणसाला कळत नाही। मंथन केल्याशिवाय लोणी मिळत नाही। तसं आपल्या मनाचं आपण मंथन केलं पाहिजे। परमेश्वर प्रकट होऊन भक्ताला इतकंच म्हणेल, अरे वेड्या, माझी हाक तुला ऐकू येत नव्हती। तू बाहेरचे शेकडो आवाज ग्रहण करत होतास, पण तुझ्याच हृदय सतारीवर झंकारित होणारं दैवी संगीत मात्र तुला जाणवत नव्हतं। आता मी तुझ्या देहात, मनात, बुद्धीत, साऱ्या प्राणात पूर्णपणे मिसळून गेलो आहे, हे ध्यानात घे। जो बाहेर पाहतो त्याला मी भेटत नाही। जो आपल्या अंतःकरणात आणि दैनंदिन जीवनात मला शोधतो त्याला मी तात्काळ दिसतो। तुकोबांची देवविषयक दृष्टी कशी सूक्ष्म आणि व्यापक होती याचं प्रत्यंतर या अभंगातून येतं। साखर उसात असते आणि लोणी दुधात असतं हे सर्वांना परिचित असलेलं दृष्टांत देऊन तुकोबा देव आणि देह यांचं अभिन्नत्व सिद्ध करतात। सारं जगत हा परमेश्वरी शक्तीचाच आविष्कार आहे। हा सिद्धांत या अभंगातून त्यांनी सुलभ रीतीने मांडला आहे। तत्वज्ञानासारखा विषय तुकोबांच्या अभंगवाणीतून जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो रसमय झालेला असतो। नुसता सिद्धांत ते सांगत नाहीत, ते पटवून देण्यासाठी दररोजच्या अनुभवातले सोपे दृष्टांत देऊन देव कुठं आहे या प्रश्नाचं ते परिणामकारक उत्तर देतात। हा अभंग जसा पंडिताला समजेल तसाच तो सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळेल। म्हणूनच तुकोबाची वाणी ही प्रसाद गुणानं नटलेली आहे। रस कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर तो तुकारामांच्या अभंगातच आहे असंच द्यावं लागेल। त्याप्रमाणे विश्वाच्या अणुरेणूतच ही ईश्वरी शक्ती सामावलेली आहे। माणसाच्या मनात तर ती आहेच आहे। माणूस हे ईश्वराचंच रूप नव्हे काय? ही देवविषयक जाणीव जितकी सखोल तितकीच सत्य आहे। विश्वरूप झालेल्या संतालाच हे भान येतं। आपण सामान्य माणसं मात्र शेंदूर फासलेल्या दगडाला देव मानतो। प्रेमानं समरसतेनं पाहिलं तर जनी जनार्दन जगी जगदीश्वर आहे, आत्म्यात परमात्मा आहे याची अनुभूती येऊ शकते। यापुढे जाऊन मीच तो परमात्मा ही साक्ष पडते, पण यासाठी मनाभोवतीच्या साऱ्या भिंती नाहीशा कराव्या लागतात। तुकोबा मुक्त मनाने, मुक्त दृष्टीने जीवन व्यतीत करत होते, म्हणूनच ते म्हणतात,
देव आहे अंतर्यामी. अंतरेचा देव पाहण्यासाठी स्थूल दृष्टीचा उपयोग नाही. दृष्टी सूक्ष्म आणि रसशोधक असावी लागते. खरं तर देव होऊनच देव पाहावा लागतो. मग सारं विश्व, विश्वंभराचं दर्शन घडू शकतं. तीर्थयात्रेपेक्षा मनरूपी तीर्थाची यात्रा करावी. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.